शेतकऱ्यांना जर कर्जमाफी खरोखर मिळणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. राज्याचा शेतकरी संकटात आहे. विशेषतः आता आखाती युद्धामुळं, इराणमधल्या युद्धामुळं इथून जी निर्यात होते ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टची, ती दुबईच्या पोर्टवर, अन्य पोर्टवरती 8-8 दिवस झाले तशीच पडून आहे. माल सडतो आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तर अशा शेतकऱ्यांना शेवटी कर्ज काढावं लागतं. अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे, अशा अनेक गोष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला. म्हणूनच जेव्हा माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडण्यात आलं. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची आहे. ही खरोखर होणार आहे का कर्जमाफी ते पाहावं लागेल. ही घोषणा आहे, मग लाडक्या बहिणींचं काय होणार हा विषय आहे. ह्या अर्थसंकल्पाचं एका शब्दामध्ये उत्तम असं विश्लेषण केलेलं आहे ते आदित्य ठाकरे यांनी. हा ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प आहे. ज्या प्रकारचे प्रोजेक्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर्स, योजना दिसत आहेत हे ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प बनवलेला आहे हे स्पष्ट दिसतं. पण ठीक आहे, पाहू आता.